मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. गेल्या 5 वर्षापासून संपूर्णपणे मोफत असलेल्या मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदाच्या विषयी आम्हाला दिवसभरात अनेक फोन येत असतात, त्याबाबत विचारणा करणारे अनेक फोन येत असतात आणि त्या फोनचा आम्हाला प्रत्यक्षरित्या भयंकर त्रास होतो. इच्छा असूनही बऱ्याच जणांचे फोन उचलता येत नाहीत. लग्नाची स्थिती थोडी कठीण झालेली आहे. लग्न अक्षदा नेमकं काय आहे, याचा मागचा कन्सेप्ट काय आहे, आमचे व्हिडिओ पाहून बरीच त्रस्त झालेली, परेशान झालेली, फसवणूक झालेली वेगवेगळ्या ठिकाणी ही लोक कुठेतरी आशेनं आम्हाला फोन करत असतात आणि त्यांना कुठेतरी वाटतं की यांच्याकडून आपल्याला योग्य ती माहिती मिळेल. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही सुद्धा एक तुमच्यासारखे सामान्य माणूस आहोत, लोकांची मोलमजुरी करणारे लोक आहोत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळे सर्व सारखेच असताना, एका समाजामध्ये राहत असताना आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, निदान कुणाला फसवलं तरी नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही जात असतो. मराठा लग्न अक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. याच्यावर जी काही स्थळं येत असतात, जसं आपल्याला जर एखाद्या बाहेरगावी जायचं, तर बाहेरगावी जायचं असलं तर आपण सगळ्यात आधी कुठं जातो की आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे कुठे असेल तर त्या ठिकाणी आपण बस स्थानकावर जातो आणि बस स्थानकावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या बसेस उभ्या असतात आणि मग आपण असं कुठल्याही बसमध्ये चढत नाही. आपल्या गावाकडे जाणारी किंवा आपल्या गावाच्या मार्गाने जाणारी ती योग्य ती बस पकडतो आणि त्या बसमध्ये बसून आपण प्रवास करतो. पण तिथं जो काही कंट्रोलर असतो, ट्रॅफिक कंट्रोलर असतो किंवा जो वाहक नियंत्रक असतो, तर तो त्याचं काम काय असतं की तो फक्त अनाउन्सिंग करत असतो की अमक्या अमक्या क्रमांकाची बस टमक्या गावाला चालली. मग हे सांगत असताना त्याचा कुठला रोल नसतो की तो तुम्हाला बसमध्ये बसूनही देत नाही किंवा तुम्हाला पोहोचवण्याची जबाबदारी घेत नाही. त्याच पद्धतीचा हा एक प्लॅटफॉर्म आहे, परंतु लोकांच्या हे लक्षातच येत नाही की त्यांना वाटतं की लग्न अक्षदाकडे आपण काहीतरी संपर्क केला म्हणजे आपलं लगेच लग्न जुळेल. तर असं काही होत नसतं. तुमच्याकडे या 3 मिनिटाच्या आतमध्ये मी सगळे लग्न अक्षदाची माहिती समजावून सांगणार आहे. जर तो तुमच्याकडे 3 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी नसेल तर हा व्हिडिओ इथंच स्किप करा, कारण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आम्ही महाराष्ट्रातील पहिले आहोत की आमचं चॅनल आज अनसबस्क्राईब करा, डिलीट करा, काही म्हणणं नाही आमचं. बाकी फोन करून आम्हाला परेशान करू नका, एवढीही विनंती. तर आपण काय करा, फक्त प्ले स्टोअरला जा, त्या ठिकाणी मराठा लग्न अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा किंवा गुगल सर्चला मराठा लग्न अक्षदा हे नाव टाईप करा. त्या ठिकाणी तुम्हाला ऍपची लिंक रिडायरेक्ट करेल. त्या ठिकाणी ते ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. दुसरं पेज ओपन होईल. त्याच्यावर तुमचं नाव, जिल्हा, तालुका निवडा. जर वाटलं तर पासवर्ड सेट करा, नाही तर करू नका. रेफरल कोड विचारेल, रेफरल कोड नाही टाकला तरी चालतो. त्याच्यानंतर दुसरं पेज, एक प्रोफाईलचं सेक्शन, त्याच्यावर तुम्हाला मुलांच्या मुलींच्या सगळ्या प्रोफाईल तुम्हाला फुकट पाहायला भेटतील. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार नाही, कारण आमच्यासारखे बरेच सभ्य लोक असतात की उचलतात आणि कोणालाही फोन लावतात. मग त्याचे दगड काय येतात आमच्या घरावर, आमच्या पत्राच्या कशा चालण्या झाल्या हे फक्त आम्हालाच माहिती आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही मोबाईल नंबर हाईड केलेले आहेत, बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाहीये. त्या ठिकाणी बायोडाटे पाहत असताना तुम्ही वर एक माय प्रोफाईल नावाचं सेक्शन आहे. माय प्रोफाईलला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अगदी सोपं ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला माहिती भरायची. फक्त अट एकच आहे की मुलांच्या बाबतीत त्यांनी शिक्षण करतो काय, कौटुंबिक माहिती ही ठळकपणे, सविस्तरपणे लिहिली पाहिजे. जन्मतारीख वगैरे व्यवस्थित लिहिली पाहिजे. खाली 2 फोटो चांगल्यापैकी अपलोड करा. वाटल्याचे एक बायोडाटा अपलोड करा आणि तिसऱ्या याला तुमचं ओळखपत्र, तिसऱ्या फोटोला तुमचं अपलोड करणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करा आणि त्याला सबमिट करा. 24 तासाच्या आत तुमची प्रोफाईल व्हेरीफाय होते. तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो आणि मेसेज आल्याच्या नंतर मग मुलींच्या बाबतीत तुम्ही अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे. बऱ्याच मुली बायोडाटा अपलोड करतात, मग कुणाची त्यांना रिक्वेस्ट येत राहतात. तर असं करू नका. आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला जर एखादं स्थळ योग्य वाटत असेल, आपल्याच भागातलं वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या स्थळाला रिक्वेस्ट टाका. ही रिक्वेस्ट तुम्हाला फुकट आहे. म्हणजे एक लग्न जुळण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रोफाईलला जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यावर दरवेळेस बदलणारी एक जाहिरात दिसेल, म्हणजे एक स्लाइड दिसेल की विदर्भाचे विभागाचे ग्रुप, नाशिक विभाग, पुणे विभागाचे 5 विभागाचे 5 ग्रुप आम्ही तयार केलेले आहेत. त्या ग्रुपच्या स्लाइडवर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली तुम्हाला व्हिजिट लिंकचा ऑप्शन दिसेल. त्या व्हिजिट लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही त्या विभागाच्या ग्रुपला आपोआप जॉईन होता. मग तिथे जॉईन झाल्याच्या नंतर तिथे वेगवेगळे बायोडाटे येत राहतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा दलाल आहे, फसवणूक करणार आहे, तर त्याचं नाव आम्हाला कळवा. लागलं तर तुम्ही त्या ग्रुपचे ऍडमिन बना, तुमचे मित्र नातेवाईक त्याच्यामध्ये जोडा आणि हे सगळं करत असताना आपोआप लग्न जुळतील. आमच्या माध्यमातून याच पद्धतीने 400-500 लग्न जुळली. उगीच परावलंबी, डिपेंडंट
आळशी बनू नका. स्वतःच्या लग्नासाठी स्वतःलाच पुढाकार घ्यावा लागेल. बऱ्याच जणांचे आम्हाला असे फोन येतात की तुमच्याकडे काही बायोडाटा आहेत का? अरे दादा, आपल्याला ज्यावेळेस एखादा मोबाईल घ्यायचा असतो त्यावेळेस एखाद्या मोबाईलच्या दुकानात जातो, तो आपल्या पुढे 5-25 मोबाईल टाकतो आणि त्याच्यातला एक सिलेक्ट करतो घेऊन जातो. लग्नाचं तसं नसतं, हे समजून घ्या. आमचं हे सांगून सांगू गळा बसायची वेळ आली तरी लोक समजून घ्यायला तयार नाहीत. विवाह संस्थेच्या चुकूनही नादाला लागू नका, आमच्या तर फुकटही लागू नका. तुर्तास तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, नसेल आवडला तर इथंच सोडून द्या. धन्यवाद.